नमस्कार. आज आपण घेरडी येथे गुलाब मोठे यांच्या घरी आलेलो आहे. यांच्याकडे हा जी काळा मोरा ही जी चेहऱ्याला पांढरा असणारा जी ओळ आहे. बरेचसे सांगोला बाजारामध्ये व्हिडिओ करत असताना बरेचसे लोक गाय कोणाकडून भरली किंवा कोणाच्या ओळूचं खोंड आहे किंवा कालवड आहे विचारल्यानंतर यांचं नाव सांगतात. पाहू शकता हा ओळू पाहण्यासाठी आलेलो आहे. आज ओळू मध्यम आहे, शिराने जेवढ्यात तेवढा आहे, परंतु चेहऱ्याला खूप सुंदर देखणं आहे, आखीव रेखीव, आणि कान पातळ बारीक, डोळ्याला देखणं आहे, मोठे बाहेर डोळे, चेहरा खूप सुंदर आहे, कातन पातळ आहे आणि जेवढ्यात तेवढा आटोपशीर आहे. म्हणजे रेसची खोंड जशा प्रकारची पाहिजे ती गरम रक्ताची चपळ चलाक तशातला खोंड आहे. आणि बैल गरम रक्ताचा डरकी मारणारा ही त्याची कालवड आहे. पाहू शकता कालवड पण चेहऱ्याला खूप सुंदर देखणे, कातणीला पातळ आहे, आटोपशीर आटरून शरीर आहे. आणि ह्याच वळूचा मुलगा ह्यांनी आणलाय मालकांनी. ह्याचाच भाऊ म्हणजे ह्या वळूचा मुलगा एक रवी म्हैसाळकर यांनी सलगर भागात नेलेला आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे बैल बारीक आटोपशीर पण खोंड खूप उचपुरी लांबलचक देखणी पडतात. पाहू शकता नवाट खोंड आहे पण सुंदर देखणेपणा, चेहरेपट्टी, आटोपशीर, आखीव रेखीवपणा पाहू शकता. वय काय ह्याचं आता? 2.5 वर्ष. दात लावलाय का नाही अजून? आत्ता दात लावलाय. पाहू शकता आत्ता दात लावलाय, परंतु बैलाची खोंडी उंची लांबी पाहू शकता, गळवण कमी आणि वडिलासारखाच माती उकारतोय, डरकी माराय बघतोय. कुठून घेतला हा? होन्नूरचे मानेवाडी म्हणून गाव आहे. होन्नूरच्या तिथं मानेवाडी, तिथून घेतला. तिथून घेतलं. ह्याचं वडील ही नव्ह काय? वडील घरचा तुमचा वळूच, तुमचा वळू भरून नेलता का मालकाने? पाहू शकता मोठे डोळे बाहेर आणि गरम रक्ताचा आहे. सोडा बरं ह्याला. नमस्कार मालक.
नमस्कार, बोला. आपलं नाव सांगा. गुलाबराव गाव, गिरडी, तालुका, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर. 9623168111. किती वर्षापासून वळू क्षेत्रामध्ये काम करताय आपण? 25 तास वर्ष ह्याच्या आधी कुठल्या लाईनचा वळू होता आपल्याकडे? कोसा होता त्याला. कोसा. कुठून घेतलेला होता? घरच्या होतं. त्या गायचा. किती वर्ष राहिला तो आपल्याकडे? माझ्यावर ते 5.5-6 वर्ष राहिले. 5.5. कुठल्या वळूचा होता पैदास? ते येळवीच्या ते एक अंडी म्हणा पाटला व्हायला येळवी. नंतर कुठं दिला तो? ती पुन्हा बावदानला दिला, कोल्हापूर. बावदान, कोल्हापूर. आणि हा आता किती दिवस झाला आणलाय आपल्याकडे? ही आणून जायला 3-3.5 वर्ष झाली. 3-3.5 वर्ष. हो. किती वयाचा असताना आणला होता? ही 2.5 वर्ष असताना. 2.5 वर्ष. आता किती वयाचा आहे? आता याला बघा म्हणजे 5-5.5 वर्ष होऊन गेली. 5.5 वर्ष झाली. 5.5 वर्षात आता किती गाय भरवल्या आपल्याकडून? तिची कमीत कमी 1500-1600-1700 गाय भरली. 1500-1600-1700 एकटेच. गाय भरवल्यानंतर एखाद्या वहीमध्ये रजिस्टरला मालकाचं नाव, पत्ता, फोन नंबर पूर्ण सगळे लिहून घेता. इथं आता सध्या गाय भरवून गेल्यानंतर 9 महिने पूर्ण झाल्यानं एका मालकाला फोन करून विचारताय का बाबा काय झालं, कालवड झालं, खोंड झालं? तीच फोन करून सांगते कोण चांगलं, चांगली झाली. अगदी त्याच्यामध्ये गाय उलटण्याचं प्रमाण किती होतं एका वर्षात साधारणतः? काय उन्हाळा लागला, हवामान जर तापलेलं असलं तर उलटते ती. काय 4 लागते काय लागते ती. त्या दिवसात काय नाही, थंडी दिवसात काय नाही. गाय वेल्यानंतर किती दिवसांनी भरवली पाहिजे? 3 महिन्यानंतर. 3 महिन्यानंतर कमीत कमी भरवली पाहिजे. 3 महिन्यानंतर. एक गाय भरवाय आपण किती पैसे घेतो? 25 रुपये. 2500 रुपये घेतात. 2500 रुपये घेतात. ह्या वळूची वंशावळ काय माहित आहे का? ही मी बी त्या तालुक्यातनं कोसारी म्हणून गाव आहे. जत तालुक्यामध्ये कुंभारी कोश्यारी म्हणतात ते. तिथनं आणलाय. तिथून आणला. तिथून कोणाकडून आणला? त्यांचं आडनाव बघा काहीतरी आहे, सावंत. सावंत. त्यांच्याकडून. त्यांच्या घरच्या गाईचा होता का त्यांनी कुठून आणला? घरच्या गाईचा. त्यांनी वळू कुठला भरला होता ह्याच्यासाठी? त्यांच्या शेजारला एक वळ होता. कुणाकडे? त्यांच्या गावात कोसारीमध्ये. कोश्यारीमध्ये. त्या वळूचं काय माहिती घेतली नाही तुम्ही? मी काय घेतली नाही. पण तो वळू कुठल्या कलरचा होता? काळ्या कलरचा होता. गाय काळ्या कलरची. गाय काळ्या कलरची आणि वळू काळ्याच कलरचा. काळ्याच कलरचा. अशाच कलरचा. पहिले म्हणजे आदत मध्ये शर्यतीला पडत म्हणजे आदत मध्ये 6 स्प्लेंडर 1 बुलेट आणल्या. नाही, आदत मध्ये शर्यतीला. कुठल्या भागात पळत होता? जत तालुक्यात कर्नाटक भागात तिकडे खाली उमदी बिमदी सगळीकडे पळत होता. रेसला पळत होता. आदत मध्ये दात लावायच्या अगोदर. दात लावा आदत मध्ये. त्याच्यानंतर हा ब्रीडिंग साठी तुम्ही आणल्यानंतर वापरता. कुठून कुठून गायी भरवा येतात आपल्याकडे? खेडणे येते, रांजणगाव, परत बारामती, वालचंदनगर, इकडे आष्टा, कोरुटी, पंढरपूर, कुर्टी, इकडे मरोडे, पुन्हा नेपदगाव, इकडे खाली तुमचं लक्ष्मी देवडी, इकडून खालनं विजापूर बसणे तिकुटा बिकुटा एवढ्या लांबून येतात. अगदी चिंचणी मनसुळी तिथनं येते. सगळीकडून येतात. आष्टा बावचंद येते. एक गाय गोकाक नाली होती. गोकाकवरनं पण एवढ्या लांबून आले. हो. इकडे लकडेवाडी ही तर भाग सगळा येतो. मग एवढ्या लांब आलेले गाय राहते का एवढ्या लांब? पुण्यातून लई गाय येतात. पुण्यातून गाय येतात जास्त. ह्याच्या कालवडींचं कधी ही बघितलंय का की बाबा कालवड ह्याची झाल्यानंतर चांगली झाली किंवा ती दूध देते वगैरे काय? अगदी चांगली. बऱ्याच कालवडी चांगल्या आहेत. आता इथे एक वाकीला मी गेलो होतो, सुखदेव नलवडे म्हणून आहेत. आता ते बोबलच बाबू पाटील म्हणून आलं होतं. त्याला ह्याच्या पोटचा एक खोंड 91 होता 6 महिन्याचा. आता ते भरून देऊन इकडे आलो. आता ते कालवड आहे 1,35,000 त्यानंच मागितली. दिली नाही त्यानं मालकाला. नाही, ह्याच्या कालवडी जी झाल्या ती मोठ्या झाल्यानंतर येल्यानंतर दूध देतात का? अगदी भरपूर देते. वासर चांगले दूध देते. दूध देतात. अगदी चांगल्या पद्धतीने. हा खोंड घरी ठेवाय आणला का विक्रीसाठी आणलाय? घरी ठेवाय. घरी ठेवाय आणला.
आपल्याकडून सलगर भागात रवी म्हैसाळकर यांनी एक खोंड नेलाय नेलाय मागील 2-3 महिन्यापूर्वी. नेलाय तो ह्याचाच मुलगा का? ह्याचाच मुलगा. ही बी ह्याचाच आहे. ह्याच्याच हा पण ह्याचाच आहे. मध्यम शरीर एष्टीचा बैल पण खोंड टाकाय चांगली लांबार उभार उचपुरी गरम रक्ताची लय लांब नगे येते खोंड टाकतोय. अगदी म्हणजे 4 महिन्यात आता येळवीला नामदेव जिंकते त्या बैला 2 वासरं होती. 4-4.25 महिने होती. 2,35,000 दिली. म्हणजे डरकी बंद नाही आणि गरम रक्ताचं पातळ कातन आणि नजर तीक्ष्ण, कान बारीक आणि शार्प, 2 लांब आणि चेहऱ्याला देख नाही. हो अगदी अगदी. ती 4-27 लाखाला मारलो, दिला नाही. गाय आल्यानंतर तुम्ही झटक्यात भरता का? त्याला काय प्रोसेस असते? नाही झटक्या आल्या भरतो. पुन्हा जर दुसरी आली तर एक अर्धाभर तास थांबवतो. अर्धाभर तास पण गाय आल्यानंतर आली वाहनातनं लगेच उतरवली थोडं थांबून भरताय का? लगेच 15 मिनिटं शांत करतो. शांत करून ती रक्त गरम झालं असतं ना, थोडं थांबवून पाणी मारून पुन्हा भरवायची. शरीर तीच थंड करायची. गाय भरण्यासाठी कुठून बी काही काजळी खिल्लार, कपिला खिल्लार, कोसा खिल्लार, जवार खिल्लार, म्हैसूर खिल्लार कुठलीही चालते का? आली तुमच्या ते गाय भरवताना फोन करूनच आलं पाहिजे का डायरेक्ट आलं तरी चालते? डायरेक्ट आलं तर चालतंय. फोन करून येते, त्याला माहिती येते ना, डायरेक्ट येते. असं काय नाही. चालतंय. असं येण्याचं काय टायमिंग आहे की बाबा आता एखाद्याला दूरून यायचंय, थोडं उशीर झाला संध्याकाळी किंवा एखादी पहाटेचं निघले, सकाळचं लवकर आले तर तसं काय आहे का? काय नाही कधी येऊ द्या. पुण्या गेले तर रात्री येते. वातावरण शांत चांगलं असतं, थंड असतं ना, त्यामुळे. खिल्लार क्षेत्रात काम करणाऱ्या वळू मालकांना तुम्ही काय सांगाल की जे व्यावसायिक तत्वावर बरेचसे करतायत, परंतु गाय गाब राहिली पाहिजे किंवा आपली एक सामाजिक जबाबदारी आहे की गाय गाब गेली पाहिजे किंवा आपलं नाव चांगलं झालं पाहिजे किंवा गाय उलटली नाही पाहिजे किंवा आपलं नाव खराब, ह्याच्यासाठी काय सांगाल त्यांना? वळू मालकांनी काय केलं पाहिजे? त्याला ते दवाखान्यात 150 रुपयाला बाटली मिळते, ती तर द्यायचं नाही. इंजेक्शन द्यायचं नसेल तर माझ्याकडे झाडपाला मी देतो. जास्ती बाटली देत नाही, झाडपाला औषध देतो. झाडपाला म्हणजे काय देता? काय म्हणजे 2-4 नमुनेच पालायचं. काय आहे त्या लोकांना कळू दे ना. नाही ते सांगता येत नाही ना, सांगायचं नसतं, सांगता येत नाही. पण लोकांना माहिती पडले ना, आता 21व्या शतकामध्ये कॉम्प्युटर आधुनिक युगाकडे चालले, लोक चंद्रावर अंतराळातून चालल्यात. ह्या युगामध्ये कसं आहे, लोकांना माहिती कळली पाहिजे ना, आयुर्वेदाची पण माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. कारण प्रत्येक बारीक काढायचं असतं ते काय दुधी म्हणते, ते दुधी कुठं तुमचं ते दुसरं 1-2 पालायचं ते असं घ्यायचं, चोळायचं चिमटीत, आपलं सोडायचं ठेवून, दुसरं काय नाही. म्हणजे काय ते रस काढून नाही, पालाच आपला सोळाने चारून टाकायचं. हा. आणि काय लोक काय करते, त्यांची ती येते ती गाब राहिना संत्रा क्वार्टर पाजते. मी ती इंजेक्शन मारा म्हणतो किंवा ते आयुर्वेदिक दवाखान्यातलं औषधान पाजा. पण दारू पाजणं ही योग्य आहे का किंवा अंडी चारणं जनावराला? नाही, कारण ती किती जरी झालं जनावर गवतावच आहे, शाकाहारी. गुराजी मालकच घेऊन येतात ना, अनुभव आहे ते घेऊन येते, सगळी घेऊन येते, ते असतात भाग नाही काय. पण ते योग्य वाटते का? जर समजा जनावर बिथरलं तर ते कसं आहे, मालकाला पण गावणार नाही. नाही बरोबर आहे. आपण तसलं काय सांगत नाही. चालते. धन्यवाद मालक, वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल आभारी आहे. नमस्कार. मोबाईल नंबर एकदा सांगा. 96 23 16 81 11. ओके.